आजचा विजय हा आम्हाला अपेक्षितच होता। जसं नेते मंडळांची वरती पक्ष बदलाबदली सिस्टीम बसवणं चालतं, तर सगळ्या ठिकाणी नेते मंडळी कामाला येत नाहीत। नेत्यांमाग खंबीर साथ असते कार्यकर्त्यांची। नेते मंडळी एका साईडला होते आणि ज्येष्ठ नेते मंडळी फक्त राहिले होते। हा विजय कार्यकर्त्यांचा आहे, उरलेल्या 2 नेत्यांचा आहे। आमच्या गावात 2 वाघ आहेत, ते 2 वाघ एकत्र झालेले आहेत, ते अख्ख्या गावाला पूर्ण उरतील। आता 2 वाघ आता सगळ्या गावांनीच बघितले, सगळ्या गावांनी तालुक्यांनी बघितलेलं आहे। मोहितदादा ढामाले आणि संभाजीराजे तांबे, ज्यांनी पूर्वी गाव चालवलं आणि जे काल गाव चालवत होते, आता हे दोघंही एकत्र झालेले आहेत। आता ओतूरगाव एक गठ्ठा चालणार आहे, एकत्र चालणार आहे। हा पुढच्या येणाऱ्या निवडणुकीला सुद्धा एक मोठा संदेश आहे, मोठा संदेश आहे का गाव एक झालेलं आहे। तुम्ही सावध राहा, विरोधकांना सुद्धा गाव एक झालेलं आहे, दोन्ही नेते एक झालेले आहेत आणि नेत्यांमागे कार्यकर्ते खंबीर आहेत। निवडून आलेल्या उमेदवारांकडून तुमची काय अपेक्षा असेल की ओतूर असेल, ओतूर आणि डालेवाडी गट असेल, जास्तीत जास्त विकास व्हावा, याबद्दल तुमची काय भावना? निवडून आलेल्या दोन्ही उमेदवार, दोन्ही नव्हे तिन्ही उमेदवारांकडून अपेक्षा काहीच नाहीये। ओतूर गावात जसा सरपंच उपसरपंच पदावर असताना त्यांनी जो विकास केलाय ओतूर गावचा, तसा विकास आता ढालेवाडी गटात, ओतूर गटात आणि ओतूर ढालेवाडी जिल्हा परिषद गटात हा तीनही उमेदवार करून दाखवतील आणि करतील। आमचे तीनही उमेदवार काम करत आले होते आणि काम करत राहतील। जी आमची टॅगलाईन आहे, त्या लाईनला पुरेपूर साजेसे उतरलेले आहेत आमचे उमेदवार आणि ओतूरकरांनी ते केलेल्या कामांची पोचपावती ही मतरूपी दिलेली आहे आम्हाला। त्यामुळे आमचे तीनही उमेदवार बहुमताने निवडून आलेले आहेत। समोरच्या विरोधकांना सुद्धा व्हाईट वॉश दिलेला आहे त्या तिन्ही उमेदवारांनी। जसं मोहित दादा, लुट्या भाऊ, विशाल भाऊ यांनी ज्या पद्धतीने काम केलंय, त्यांच्या पावलावर पाऊल देऊन त्यासारखंच त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणखीन चांगलं काम करतील एवढीच अपेक्षा आमची त्यांच्या। आणि हा विजय आम्ही स्वर्गीय अजितदादा पवार यांना समर्पित करतोय। आमचा हा विजय आज सर्वसामान्य जनतेचा विजय आहे आणि धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा विजय आहे। आज आमचे दोन्ही उमेदवार हे सर्वसामान्य जनतेतील मिसळणारे, प्रत्येक कार्यकर्त्याशी आपुलकीने बोलणारे आणि विकासाच्या मुद्द्यावर बोलणारे, त्याच्यामुळे हा आमचा विजय हा आम्हाला एकदम सोपा झाला। उमेदवार हा कॉन्ट्रॅक्टर नाही, शेतकऱ्याचा गरीब वर्ग आहे, तो लोकांनी स्वीकारलेला आहे, एवढं सांगायचं। प्रशांत सकाराम डुमरे। रितेश धन्यवाद। रितेश बोल। नमस्कार नेते आणि रसिक श्रोते आणि ते उपस्थित माझ्या ज्ञान पंढरीच्या वारकरी बांधवांनो आणि भगिनींनो, मी डॉक्टर रितेश संभाजी तांबे, जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर छायाताई तांबे व पंचायत समिती सदस्य प्रशांत दादा डुंबरे व उल्काताई मोरे यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो। भगवा आमचा मान आहे, भगवा आमची शान आहे आणि भगव्यासाठीच आम्ही जगत राहणार हे आमचं वचन आहे। गेल्या 40 वर्षात माझ्या वडिलांनी, संभाजीश्री विठ्ठलराव तांब्यांनी पक्षासाठी असो किंवा उद्धवराव ठाकरे साहेबांसाठी एक निष्ठपणे काम केलं आहे आणि याचा मला सार्थ अभिमान आहे। आपण ज्या भूमीत राहतो ती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे। आपण ज्या भूमीत राहतो ती साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमीत आहे। आपण या भूमीत काय राजकारण चालवलंय? मोहित दादा, विशाल दादा, विरोधकांनी कोणते पॅम्पलेट वाटले? काय झालं? सगळं शून्य। पण आपले उमेदवार आले निवडून पूर्ण। माझ्या बापाने दाखवून दिलं, सिंह आणि वाघ एकटाच चालतो, टोळीची गरज गिधाडांना आणि घुबडांना असते। बाप रहेगा तो कालही घाबरत नाही, तो आजही घाबरत नाही, तो उद्याही घाबरणार नाही। तो भगव्यासाठी जगलाय, तो आजही भगव्यासाठी जगतोय आणि तो मरणार पण भगव्यासाठी। आजची वास्तववादी परिस्थिती मी फक्त सांगतो, 2 शब्द ऐका। राजे 350 वर्ष झाली तुम्ही हा हिंदुस्थान निर्माण केला, राजे 350 वर्ष झाली तुम्ही हा भारत निर्माण केला, पण त्याची वास्तववादी अवस्था काय? राजे चला ना, तुम्हाला तुमचं हिंदुस्थान दाखवतोय। राजे कंटाळा करू नका, चालणार नाही।
राजे कंटाळा करू नका, चालणार नाही. इथे माझ्याशिवाय तुमच्या सोबत कोणच खरं बोलणार नाही. मी तुमची गाईड व्हायची संधी कशाला उकवतोय? राजे चला ना, तुम्हाला तुमचा हिंदुस्थान दाखवतोय. राजे सांगा, सुरुवात कुठून करायची? रायगडापासून करायची का शिवनेरीपासून करायची? राजे सांगा, सुरुवात कुठून करायची? मुंडव्यापासून करायची का पुण्यापासून करायची? इथे आपापसात भांडू नका, आम्हाला तेव्हाही कळलं नाही, आम्हाला आजही कळत नाही. एकमेकांच्या जगण्याशिवाय या जगण्याला काही अर्थच नाही. राजे चला ना, तुम्हाला तुमचा जुन्नर तालुका दाखवतोय. राजे शेतकऱ्याचा प्रश्न असा की जसा दुष्काळात पन्हाळा आहे, 12 महिने 13 त्रिकाळ शेतकऱ्याच्या घरात नुसताच उन्हाळा आहे, तरी सरकार विचारतंय हप्ते का थकवतोय? राजे चला ना, तुम्हाला तुमचा हिंदुस्थान दाखवतोय. राजे आता तुम्ही आम्हाला तुमचे मावळे समजू नका, कारण की तर सर्वच बावळे आहेत. तुम्हाला केलंय देव आणि ते तुमची देवळं आहेत. मला वाटतंय म्हणून मी सांगतोय, मी काही पदराचं रेटत नाही. 3-3 शिवजयंती होतीच कशी माझ्या बंडखोर मनाला पटत नाही. लोकशाहीचा मी पायी तुमच्या शिवशाही समोर नतमस्तक करतोय. राजे चला ना, तुम्हाला तुमचं हिंदुस्थान दाखवतोय. वयाच्या 66 वर्षी माझा बाप सकाळी 7 ते रात्री 10 पर्यंत इलेक्शनसाठी लढत होता. मोहित दादा झाले, विशाल दादा झाले, यांच्या सगळ्यांच्या कष्टाचं फळ आपल्याला मिळालंय. अहो जेवढे जेवढे शिवसेनेचे आमदार असतील, खासदार असतील, ग्रामपंचायत सदस्य असतील, त्यांच्या यशामध्ये माझ्या बापाचा सिंहाचा वाटा आहे. म्हणून बोलतो, सिंहाच्या जबड्यात घालून घ्या, मोजती जात हीच खरी मार्ग मराठ्यांची जात आणि भगव्याची शान. जय हिंद, जय भारत.